शांती। आज आहे 28 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही ईश्वरीय संप्रदाय आहात, तुम्हाला ज्ञान सूर्य बाबा भेटले आहे। आता तुम्ही अज्ञान निद्रेतून जागे झाला आहात तर इतरांना देखील जागे करा। प्रश्न आहे, अनेक प्रकारच्या करावाचे अर्थात मतभेदाचे कारण तथा त्याचे निवारण काय आहे? उत्तर आहे, जेव्हा देहाभिमानामध्ये येता तर अनेक प्रकारचे कराव अर्थात मतभेद होतात। मायेची ग्रहचारी बसते। बाबा म्हणतात, देही अभिमानी बना, सेवेमध्ये लागा। आठवणीच्या यात्रेमध्ये रहा तर ग्रहचारी नष्ट होईल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. भारतामध्ये सुखशांतीची स्थापना करण्यासाठी किंवा भारताला स्वर्ग बनविण्यासाठी आपापसात सेमिनार अर्थात चर्चासत्रे आयोजित करायची आहे। श्रीमंतावर भारताची अशी सेवा करायची आहे। 2. सेवेमध्ये प्रगती करण्यासाठी किंवा सेवेद्वारे उच्च पद प्राप्त करण्यासाठी देही अभिमानी होऊन राहण्याची मेहनत करायची आहे। ज्ञानाचे विचार सागर मंथन करायचे आहे। आजचे वरदान आहे, पवित्रतेच्या आधारावर सुखशांतीचा अनुभव करणारे नंबर 1 अधिकारी भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले पवित्रतेच्या प्रतिज्ञेला कायम लक्षात ठेवतात त्यांना सुखशांतीची अनुभूती आपोआप होते। पवित्रतेचा अधिकार घेण्यामध्ये नंबर 1 राहणे अर्थात सर्व प्राप्तींमध्ये नंबर 1 बनणे आहे। त्यामुळे पवित्रतेच्या फाउंडेशनला कधीही कमजोर करू नका, तेव्हाच उशिरा येऊन सुद्धा जलदगतीने पुढे जा। सदैव याच धर्मामध्ये स्थित राहाल की काहीही होऊ दे, भले व्यक्ती असो नाहीतर प्रकृती असो किंवा परिस्थिती कितीही हलचलमध्ये आणू दे, परंतु धारातीर्थी पडा परंतु धर्म सोडू नका। स्लोगन आहे, व्यर्थपासून इनोसेंट अर्थात निर्दोष बना म्हणजे मग खरे खरे सेंट अर्थात संत बनाल। ओम शांती।